हो. आता स्टील फोटोग्राफर ते सिनेमॅटोग्राफी पर्यंत हा जो प्रवास आहे, म्हणजे कसं होतं एखादा आपल्याला काम एखादं सेफ वाटतं, पण ते आव्हान मोठं आहे. पण बरोबर. ती डेअरिंग कधी-कधी तोडावी लागते किंवा निर्णय घ्यावा लागतो. बरं. अशी कुठली गोष्ट घडली की तुम्ही ते एक सिनेमॅटोग्राफर म्हणून काम सुरू करूयात आणि आपण काम करू शकतो, अशी कधी कधी वाटलं तुम्हाला ती गोष्ट? खरं सांगू का? मी पब्लिसिटी स्टिल्स करताना मी खूप चांगल्या लेव्हलला काम करत होतो. हं. म्हणजे त्यावेळेला जे काही मोठे सिनेमे होते ते सगळे मी केले. म्हणजे मंगल पांडे असेल, रंग दे बसंती हं. असेल, तारे जमीन पर असेल. तर हे सगळं करत असताना मी म्हणजे सगळ्या टॉपच्या बॉलिवूड गँग बरोबर होतो बरोबर. आणि मी मी चांगली कामं करत होतो. मी उगाच काहीतरी हां. करत नव्हतो, की कमर्शियल सिनेमे करत नव्हतो. बरं. मी त्यातल्या त्यात कंटेंट ड्रिव्हन सिनेमे करत होतो आणि त्यावेळेला मला असं जाणवलं म्हणजे अ, 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 ज्याची मी नावं घेतोय आता विशालजी असतील किंवा श्याम बेनेगल असतील किंवा समीर चंदा अमित असतील. कर. म्हणजे माझं भाग्य आहे, की समीर चंदांसारख्या मोठ्या आर्ट डायरेक्टरच्या केबिनमध्ये मी शूट केलेल्या 12 फ्रेम ब्लॅक एंड व्हाईट त्यांनी लावल्या होत्या. वाह! वाह! म्हणजे माझ्यासारख्या फोटोग्राफरसाठी कोणीतरी देव्हाऱ्यात नेऊन मला बसवल्यासारखी फीलिंग यायची, की हं. समीर चंदा ज्यांना मी आयुष्यभर मानतो, मानत राहीन, की ज्यांच्यामुळे माझं करिअर उभं राहिलं. त्या माणसाच्या केबिनमध्ये माझे फोटो कारण का त्यांना माझं काम आवडायचं आणि म्हणूनच त्यांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे माझ्या स्टिल फोटोग्राफीच्या करिअरमध्ये मला समीर चंदा असतील, विक्रम गायकवाड असतील, हो. या लोकांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांनी जिथे-जिथे ते जातील तिथे-तिथे माझं नाव रिकमेंड केलं. तिथे आणि आपली फील्डच अशी म्हणजे सिनेमॅटोग्राफर असू देत, स्टिल फोटोग्राफर असू देत, तुम्हाला काम बघून तुम्हाला काम मिळतं. तुमचं हो. काही कोणी सर्टिफिकेट विचारत नाही आणि तुम्हाला काही म्हणजे कुठल्याही कमर्शियल बांधणीत ते बसत नाही ते तुमचं काम. बरं. तर ते त्या पद्धतीने होत गेलं.